आज तुम्ही ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या नगरसेवक पदासाठी उभा आहात सावेगाव विभागातून. सावेगावमध्ये आजपर्यंत बरेच प्रश्न आहेत, जसे की पाण्याचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल, यावरती तुम्ही काय बोलाल? नमस्कार, जय महाराष्ट्र. आज ज्या सार्वत्रिक निवडणुका लागलेल्या आहेत ठाणे महानगरपालिकेच्या, त्या निवडणुकीमधून आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पूर्ण पॅनल उभा आहे. मी सर्वप्रथम जनतेला एकच सांगेन की तुम्ही पूर्ण पॅनल निवडून द्या, जेणेकरून आमचे हात बळकट होतील आणि आम्हाला ठाणे महापालिकेमध्ये एक दिव्याचे प्रश्न मांडण्यासाठी एक ताकद मिळेल. आता तुम्ही जसे बोलता, दिव्यामध्ये पाण्याचा प्रश्न तर खूप गंभीर आहेच. त्या पलीकडे दिव्याच्या तुम्ही बघू शकता चारी बाजूला खाडी आहे. दिव्याच्या चारी बाजूला खाडी आहे, तसं बघितलं तर आपण पाणी आहे दिव्यामध्ये, आपलं कुठे गटाराचं ड्रेनेजचं साठलंच नाही पाहिजे. पण यांच्या प्लॅनिंग असे आहेत का गटर कसे बनवायचे, रस्ते कसे बनवायचे, हे यांना अजून काही प्लॅन मध्ये ठरलेलं नाही. यांचे इंजिनियर जे आहेत टीएमसीचे ते आणि इथले काही आधीचे लोकप्रतिनिधी, हे दोघांच्या आकला गुडघ्यातच आहेत. कारण यांची गटर आपल्या घरांपासून अर्ध्या खिडकीला लागतील एवढ्या उंचावर आहेत. ती गटर घराच्या खाली पाहिजे, जेणेकरून पाणी पूर्णपणे निघून खाडीमध्ये मिसळून जाईल. पण त्यांचे जे असे ड्रेनेजचे प्रॉब्लेम त्यांनी जाणून बुजून करून ठेवलेले आहे. कारण यांना रिडेव्हलपसाठी पुन्हा त्या चाळी तोडून बिल्डिंग कशा बनवता येतील ह्या प्लॅनिंग नुसार हे लोक आता दिव्यातल्या सामान्य जनतेला वेठीस धरत आहेत. पाण्याचा प्रश्न तर खूप गंभीरच आहे. तुम्ही बघू शकता, गेल्या 29 डिसेंबरला 1 वर्ष पूर्ण झाला ज्या पाण्याच्या उपोषणासाठी मी बसलो होतो 5 दिवस. तेव्हा ठाणे महापालिकेचे अधिकारी आले, त्यांना माहितच नव्हतं नेमकं उपोषण कशासाठी आहे, पाण्यासाठी आहे की अनधिकृत बांधकामासाठी आहे. त्यानंतर जेव्हा त्यांना समजलं हा उपोषण पाण्यासाठी आहे, दिव्यातील नागरिकांना एक 40-50 MLD आपण पाणी देतो, पण तो पाणी जातो कुठे, तो टँकर माफियांना ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि इथले काही लोकप्रतिनिधी विकत होते. त्या उपोषणानंतर आपण बघू शकता आगासनला त्या टँकर माफियांवरती कारवाई झाली. त्यानंतर दिव्यामध्ये कुठेतरी 25-30% पाणी लोकांच्या घरापर्यंत बारीक का होईना पोचावा लागला. त्यानंतर ठाणे महापालिकेने आम्ही नवीन लाईनची मागणी केली. शिळपाटा ते दिवा आणि साभे परिसरासाठी एक स्पेशल लाईन असावी, कारण जी काटेवरून लाईन येते ती आगासन, दातिवली, म्हातारडी होऊन दिव्यापर्यंत आमची गावं एंडिंगला आहेत. आम्हाला त्यामुळे तो पाणी पोचत नाही. तर उपोषणामध्ये त्यांनी आम्हाला ती ग्वाही दिली, लिहून दिली आणि ती लाईन मंजूर देखील केली. काही आमचे गाववाले आहेत, त्यांच्या जमिनीचा मोबदला त्यांनी दिलेला नाही, म्हणून ती लाईन थोडीशी थांबलेली आहे. पण लाईनीचं काम करत असताना एक निदर्शनात आलं की ठाणे महापालिकेजवळ पैसेही नव्हते. त्यांनी हैदराबादची एक संघटना आहे त्यांच्याकडनं व्याजाने पैसे घेतले आणि ती लाईनीचं काम चालू केलं. म्हणजे या सत्ताधारी जे आहेत माझ्या अपोजिटला, यांनी तुम्ही विचार करू शकता, यांच्याकडे ज्या महागड्या गाड्या, फार्म हाऊस हे येतात कुठून. यांनी सर्वपणे आपली ठाणे महापालिका पूर्ण लुटून खाल्लेली आहे. मी दिव्यातील जनतेला तसेच पूर्ण ठाणे महापालिकेच्या जनतेला हात जोडून निवेदन करतो की यांना परत निवडून देऊ नका. निवडून द्याल तर तुमचे घरही विकून खातील हे लोक. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आता या निवडणुकीमध्ये काय अजेंडा आहे? कोणत्या कामावरती तुम्ही जनतेला मत मागता? आम्ही जनतेला कोणत्या कामावरती किंवा कुठल्या आश्वासन देऊन जनतेचा आम्हाला पूर्णपणे प्रतिसाद भेटत आहे. कारण आम्ही जनतेची जी कामं केलेली आहेत ती काय आम्ही कोणते यांच्यासारखी प्लॅनिंग वगैरे करून कामं केलेली नाही. हे लोक नेहमी काय करत असतात की कुठेतरी पाण्याचा प्रश्न उद्भवला, जनता दिव्यातली थोडी भडकली का लगेच पिकनिक काढतात, कुठेतरी देवदर्शनाला नेतात आणि लोकांना सांगतात देवदर्शन नेलं. लोक आपले बिचारे भोळेवाले आहेत, सामान्य नागरिक आहे दिव्यामध्ये, ते विसरून जातात. त्यांना वाटलं आम्ही पिकनिकला गेलो, पाण्याचे त्यांचे गंभीर प्रश्न हे विसरून जातात. शेवटी प्रभागातील नागरिकांना तुम्ही काय आश्वासन द्याल? मी प्रभागातील नागरिकांना एकच आश्वासन देव, यांच्या कोणत्याही आता हे लोक मला असं वाटतं मुंब्रा कॉलनीत प्रचार करत असताना मला खूप अनुभवलं. मी माझ्या प्रत्येक बाईटमध्ये सांगत आलोय, हे लोक आता पैसे देत होते, लोकांनी आता पैसे देखील यांचे नाकारलेत. पण या आता धमक्या द्यायला लागल्यात, तुमचं पाणी बंद करू, तुम्हाला बिल्डिंग मध्ये आम्ही सर्व फॅसिलिटी बंद करू. पण दिव्यातील नागरिकांना मी एकच सांगेन, एकदा मनसेला साथ द्या. यांची जी दबंगगिरी चालू आहे ती आम्ही कशी बंद करायची ती आमच्या हातात आहे. फक्त तुम्ही एकदा मनसेला निवडून द्या. नमस्कार, जय महाराष्ट्र. सयाजी चव्हाण. दिव्यातल्या समस्त सर्व दिव्यातल्या मतदार बंधू भगिनींना मी आवाहन करतो, आजपर्यंत मी एक हाती सत्ता सर्वांना देऊन बघितले, एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मत देऊन बघा.
महाराष्ट्र नॉर्मलसाठी सर्व तुम्ही पदाधिकारी बघत असाल, रस्त्यावरती उतरून लोकांची कामं करत असतात. सत्तेत नसताना जे आजपर्यंत कामं केलेत ते जर अजून हात बळकट करून सत्तेमध्ये आल्यानंतर लोकांना सांगायची गरज लागणार नाही, अजून त्या हातांना बळ द्या. आणि दिव्यामध्ये दादागिरी चालते किंवा जी दबागिरी चालू आहे त्याला कुठचा यावा बसून दिव्यातल्या सर्वसामान्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व उमेदवारांना इंजिन या चिन्हासमोर बटन दाबून भरघोस मतांनी निवडून द्या. त्याच्यानंतर तुम्हाला कुठेही वनवन फिरण्याची गरज लागणार नाही. धन्यवाद. नमस्कार, मी ऋषिकेश भगत, मनसे दिवा शहर उपविभागाध्यक्ष. आताच्या यंदाच्या महानगर निवडणुकीत नक्की बदल घडणार, इतिहास घडणार. जसा कल्याण भिवंडीमध्ये बाल्यामामांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना हरवून नवीन विकास घडवला, तसा आमच्याकडे बाल्या पाटील आहे, तो इतिहास घडवणार. अजून काय विचार? दिवा शहरातील ट्रॅफिकची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, त्याचबरोबर फेरीवाल्यांचे प्रश्न ते आजपर्यंत कोणीच सोडवले नाही. त्याविषयी काय बोलणार? पाणी समस्या बोलायचं झालं तर दिव्यामध्ये जेवढे पण नगरसेवक झाले, मला वाटतं कोणीच असा नगरसेवक नाहीये का तो उपोषणला बसलाय. 5 दिवस प्रकाश पाटील हे उपोषणला बसले होते आणि त्यांच्या ज्या समस्या त्यांनी मांडल्या होत्या त्याच्या 25% फरक हा दिवावासियांना भेटलेला आहे. फेरीवाल्यांच्या समाजात काय बोलायला? फेरीवाल्यांच्या समाजात तर फेरीवाल्यांचा जो आका आहे जे 50 रुपये घेतात त्यांना नक्की धक्का आपल्या या टायमाला इलेक्शन मध्ये लागणार. मी सोनिता देवेंद्र भगत, प्रभाग क्रमांक 27 मधून उभी आहे. माझं दिव्यातील नागरिकांना एकच सांगायचं आहे की दिव्यामध्ये जे 10 वर्ष सत्तेत होते त्या लोकांनी पाण्याचा प्रश्न बिलकुल सोडवला नाही. दिव्यातील महिलांना पाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो. दिव्यातील रस्ते, गटारे पूर्ण पावसाळ्यात तर एवढा प्रॉब्लेम होतो की महिलांना चालायला, सर्व जनतेला चालण्यासाठी खूप प्रॉब्लेम होतो. रस्ते तर अक्षरशः एवढी दुरावस्था आहे रस्त्यांची. तर मी एकच सांगू शकते की जर आम्ही सत्तेत आलो, जे 10 वर्ष होते सत्तेत त्यांनी नाही करून